नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. एका आधुनिक डेटाबेस तंत्रज्ञानाची मुळं शोधण्यासाठी आपण थेट 1988 साली जाणार आहोत. बघूया तर कसं एक अकॅडमिक रिसर्च पेपर आजच्या सुपरफास्ट डेटाबेसचा पाया बनला. ही गोष्ट आहे सिद्धांतापासून ते प्रॅक्टिकल स्पीडपर्यंतच्या प्रवासाची. तर मग सुरुवात एका अगदी मूलभूत प्रश्नापासून करूया. ॲप्लिकेशन्स आणि डेटाबेसेसना एकमेकांशी बोलायला इतकं अवघड का जातं? डेव्हलपर्सना हा अनुभव नेहमीच येतो. त्यांचा कोड जे ऑब्जेक्ट्सच्या भाषेत बोलतं आणि डेटाबेस जो टेबल्सच्या भाषेत म्हणजे रोज आणि कॉलम्सच्या भाषेत बोलतो, यांना एकत्र आणणं म्हणजे एक मोठी कसरतच असते. आणि खरं तर याच समस्येवर तोडगा म्हणून ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटाबेस म्हणजेच OODBs अस्तित्वात आले. हो, तर या समस्येला एक टेक्निकल नावसुद्धा आहे, इम्पिडन्स मिसमॅच. ही टर्म पहिल्यांदा 1988च्या एका खूप महत्त्वाच्या रिसर्च पेपरमध्ये, ज्याचं नाव O2 होतं, त्यात वापरली गेली. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर जेव्हा दोन सिस्टम्स म्हणजे इथे आपली प्रोग्रामिंग लँग्वेज आणि डेटाबेस वेगवेगळ्या भाषा बोलतात, तेव्हा त्यांच्यात एक विचित्र अस्तव्यस्त संवाद होतो. बस यालाच इम्पिडन्स मिसमॅच म्हणतात. हे समजून घ्यायला एक मस्त उदाहरण आहे. विचार करा की एका शिल्पकाराने एक अप्रतिम 3D मूर्ती घडवली आहे आणि त्याला सांगितलं जातंय की या मूर्तीचं सगळं वर्णन एका 2D स्प्रेडशीटमध्ये म्हणजे फक्त ओळी आणि रकान्यांमध्ये कर. काय होईल? तो शिल्पकार त्या मूर्तीची खरी खोली, तिची रचना, तिचं सौंदर्य कधीच त्या स्प्रेडशीटमध्ये मांडू शकणार नाही. बरोबर? डेव्हलपर्सना अगदी असंच वाटतं जेव्हा त्यांना त्यांचे कॉम्प्लेक्स ऑब्जेक्ट्स डेटाबेसच्या साध्या टेबल्समध्ये बसवावे लागतात. मग आता प्रश्न येतो की या समस्येवर पहिला उपाय काय होता? तर तो होता ओळख किंवा आयडेंटिटी या संकल्पनेत. येथेच ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटाबेसचा पाया रचला गेला. म्हणजे एखादी गोष्ट काय आहे आणि त्यात काय आहे यातला फरक ओळखणं. चला तर हा पहिला महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया. तर O2 पेपरने ऑब्जेक्ट आयडेंटिटी नावाचा एक मूलभूत नियम मांडला. याचा सरळ अर्थ आहे की प्रत्येक ऑब्जेक्टची स्वतःची एक युनिक ओळख असते, जी त्यातल्या डेटावर किंवा व्हॅल्यूवर अवलंबून नसते. म्हणजे समजा ऑब्जेक्टमधला डेटा बदलला तरी त्याची मूळ ओळख तशीच राहते. अगदी आपल्या आधार कार्डसारखं. आपलं नाव बदलू शकतं, पत्ता बदलू शकतो, पण आधार नंबर तोच राहतो. तीच आहे आपली युनिक आयडेंटिटी. ही गोष्ट आणखी सोपी करण्यासाठी आयडेंटिकल आणि इक्वल या दोन शब्दांमधला फरक समजून घेऊ. समजा दोन जुळे भाऊ आहेत. त्यांचं नाव, वय, उंची सगळं सारखं असू शकतं, म्हणजे ते इक्वल आहेत. पण ते दोन वेगळे व्यक्ती आहेत, बरोबर? म्हणजे ते आयडेंटिकल नाहीत, ते एकच व्यक्ती नाहीत. डेटाबेसच्या दुनियेतही तसंच आहे. ऑब्जेक्ट आयडेंटिटीमुळे जरी दोन ऑब्जेक्ट्समधला डेटा तंतोतंत सारखा असला तरी ते दोन वेगळे ऑब्जेक्ट्स म्हणून ओळखले जातात. ओके, तर या सगळ्या थेअरीचा आजच्या काळात काय फायदा? तर फायदा खूप मोठा आहे. डेव्हलपर्सची ऑब्जेक्ट रिलेशनल मॅपिंगच्या म्हणजे OR मॅपिंगच्या त्रासातून सुटका होते. हे OR मॅपिंग म्हणजे काय? तर ऑब्जेक्ट्सना टेबल्समध्ये आणि टेबल्सना परत ऑब्जेक्ट्समध्ये कन्वर्ट करण्याची एक डोकेदुखी प्रोसेस. ऑब्जेक्ट आयडेंटिटीमुळे ही गरजच संपते आणि याचा परिणाम डेव्हलपमेंटचा स्पीड प्रचंड वाढतो. चला आता पुढच्या मुद्द्याकडे वळूया. ऑब्जेक्ट्सना एक युनिक ओळख तर मिळाली, पण पुढचा प्रश्न होता की त्यांना एका स्ट्रक्चरमध्ये, एका रचनेत कसं बसवायचं? आणि इथेच टाइप्स आणि इनहेरिटन्स या दोन जबरदस्त संकल्पना समोर आल्या. मग टाइप म्हणजे नेमकं काय? सोपं आहे. टाइप म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टची ब्लूप्रिंट. ती ठरवते की त्या ऑब्जेक्टमध्ये कोणता डेटा असेल आणि त्यावर काय ॲक्शन्स घेता येतील. उदाहरणार्थ, जर कार नावाचा एक टाइप असेल तर त्यात रंग, मॉडेल यांसारखा डेटा असेल आणि स्टार्ट, स्टॉप यांसारख्या ॲक्शन्स असतील. आणि मग येते खरी जादू, इनहेरिटन्स. इथलं उदाहरण बघा. एम्प्लॉई म्हणजे कर्मचारी हा एक प्रकारचा पर्सन म्हणजे व्यक्ती आहे, बरोबर? त्यामुळे पर्सनचे जे काही गुणधर्म आहेत जसे की नाव, वय, लिंग ते एम्प्लॉईला आपोआप मिळतात. यालाच इनहेरिट करणं म्हणतात. आणि इतकंच नाही तर एम्प्लॉई स्वतःचा एक नवीन गुणधर्म जसं की पगार ॲड करू शकतो. यामुळे काय होतं? कोड पुन्हा लिहावा लागत नाही आणि डेटा एकदम व्यवस्थित राहतो. आता बघा, 1988 सालची ही कल्पना आज किती पॉवरफुल ठरली आहे. ह्याच इनहेरिटन्सच्या संकल्पनेमुळे आज ऑटोमॅटिक स्कीमा इव्होल्यूशनसारखं जबरदस्त फ्युचर शक्य झालंय. म्हणजे काय? तर जेव्हा डेव्हलपर आपल्या कोडमध्ये काही बदल करतो, समजा एखादं नवीन फील्ड ॲड केलं किंवा काढलं, तर डेटाबेस आपोआप स्वतःला त्या बदलानुसार ॲडजस्ट करून घेतो. आणि याचा प्रॅक्टिकल फायदा? डेव्हलपरला डेटाबेसच्या स्ट्रक्चरची चिंताच करायची गरज नाही. इथे दिसते त्याप्रमाणे क्लासच्या रचनेतले बदल असोत, नवीन फील्ड्स ॲड करणं किंवा काढणं असो, किंवा फील्ड्सचे टाईप बदलणं असो, या सगळ्या गोष्टी डेटाबेस स्वतःहून सांभाळतो. विचार करा,
किती वेळ आणि मेहनत वाचते. तर आत्तापर्यंत आपण काही थिअरी बघितली. आता वेळ आहे हे बघण्याची की 1980च्या दशकातले या अकॅडमिक आयडियाज आजच्या हाय परफॉर्मन्स डेटाबेसमध्ये नेमकी कशी जान फुंकतात. चला थिअरी आणि प्रॅक्टिकल फीचर्स यांना जोडून पाहूया. हे टेबल बघा, हे सगळं अगदी स्पष्ट करतंय O2 पेपरमधली सेट स्ट्रक्चर्ड ऑब्जेक्ट्सची आयडिया. त्यामुळेच आज आपण फास्ट जॉईन्ससाठी कलेक्शन्सना इंडेक्स करू शकतो. टपल स्ट्रक्चर्ड ऑब्जेक्ट्समुळे काय शक्य झालं, तर नेस्टेड पाथ्सना इंडेक्स करणं. आणि आपण आधीच बघितलं, ऑब्जेक्ट आयडेंटिटीमुळे OR मॅपिंगची गरजच संपली आणि टाईप इनहेरिटन्समुळे मिळालं ऑटोमॅटिक स्कीमा इव्होल्यूशन. यावरून कळतं की तो जुना सिद्धांत आजही किती महत्त्वाचा आणि रेलेव्हंट आहे. आणि या सगळ्याचा अंतिम परिणाम काय? स्पीड, प्रचंड वेग. विशेषतः जेव्हा डेटाचं स्ट्रक्चर खूप कॉम्प्लेक्स असतं. रिलेशनल डेटाबेसच्या तुलनेत ऑब्जेक्ट डेटाबेस असा गुंतागुंतीचा डेटा खूपच जास्त वेगाने हँडल करतो. का? कारण त्याला डेटाला एका फॉर्मॅटमधून दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये बदलायची गरजच पडत नाही. ऑब्जेक्ट डीबी सारखे प्लॅटफॉर्म्स तर दावा करतात की ते बाजारातल्या कोणत्याही JPA सोल्युशनपेक्षा खूप जास्त फास्ट आहेत. आणि हे काही फक्त छोट्या प्रोजेक्ट्सपुरता मर्यादित नाहीये. या तत्वांवर बनलेला डेटाबेस प्रचंड मोठ्या स्तरावर स्केल होऊ शकतो. हा आकडा बघा, 128 टेराबाइट्स. हा एका सिंगल डेटाबेस फाईलचा मॅक्सिमम साईज आहे. या एका आकड्यावरूनच या टेक्नॉलॉजीची ताकद आणि क्षमता आपल्या लक्षात येते. चला तर मग या सगळ्या गोष्टी एकत्र आणूया. थोडक्यात आधुनिक ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटाबेस वापरण्याचे नेमके फायदे तरी काय आहेत? आधुनिक OODBचा अनुभव हा खास डेव्हलपरसाठी बनवल्यासारखा आहे. वापरायला एकदम सोपा, कारण संपूर्ण डेटाबेस फक्त एका फाईलमध्ये असतो. ॲडमिनिस्ट्रेशन किंवा व्यवस्थापनाची जवळजवळ काहीच गरज नसते. क्वेरी लिहायची, त्यासाठी SQL सारखीच JPQL भाषा वापरता येते. आणि सगळ्यात भारी म्हणजे डेटा मिळवणं आणि अपडेट करणं हे सगळं बॅकग्राऊंडमध्ये आपोआप होतं. डेव्हलपरला त्याची चिंता करावी लागत नाही. ऑब्जेक्ट डीबीचं हे वाक्य सगळं काही सांगून जातं. ऑब्जेक्ट डेटाबेसची वैशिष्ट्ये आणि रिलेशनल डेटाबेसची वैशिष्ट्ये यांचे संयोजन आपल्याला दोन्ही जगांतील सर्वोत्तम गोष्टी देते. म्हणजे काय? तर हे फक्त एक ऑब्जेक्ट डेटाबेस नाही, तर यात रिलेशनल डेटाबेसची ताकद आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड जगाची फ्लेक्झिबिलिटी या दोन्हींचा बेस्ट संगम आहे. तर मग शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच. या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतो. आजच्या जगात जिथे डेटा दिवसेंदिवस जास्त कॉम्प्लेक्स आणि एकमेकांशी जोडलेला होत चाललाय, तिथे आपण त्याला अजूनही फक्त साध्या रोज आणि कॉलम्समध्येच बघत राहणार का? कदाचित डेटाचं खरं भविष्य याच्या खूप पुढे आहे. विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का?